तर नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसात आलो होतो रानात. तर विषय असा होता, आपल्या शेजारच्यानं मारलं होतं बोर. ते बोरला पाणी किती लागलं ते आम्हाला बघायचं होतं. तोपर्यंत बोर मारून बोर मशीन निघून गेली. तर चला म्हणलं आपल्या शेतात जाऊ आता. परी ही गँग कुठं चालली? आंब खायला चालली, आंब खायला. चला तर तुम्हाला आंब दाखवतो, आंब्याचं झाड. चल. तर ऋतूनं काठी घेतली आंब पाडायला. आपल्या रानाच्या शेजारीच एक रस्त्यावरती आंब्याचं झाड आहे. इथं बघा, बोराचं झाड आपल्या रानाजवळच आहे. एक नंबर बोर लागलीची. यावर्षी बोर भरपूर आहेत, खायला भेटणार आहेत. तर अशा तऱ्हेने आम्ही गाड्या काढल्या. चला म्हणलं आंब तरी खाऊ. आंब्याला पाड लागला होता, भरपूर आंबे होते. आम्ही येतानाच बघून आलो होतो. तर चला म्हणलं, प्रिया बघा चालत चाललेली आहे, कारण ती समोर दिसते ते आंब्याचं झाड आहे, जवळच होतं. हिला म्हणलं गाडीवर बस, तर म्हणली जवळच आहे, चला पुढं आलोच. तर मी गाडी पुढं घेतली आणि जाऊ म्हणलं. चला आंब बघा आता, किती भरपूर तुम्हाला आंब बघायला भेटणार आहेत. समोर गेलो, हे थांबले होते. इथं त्यांना करवंदाची जाळी दिसली होती, पण त्याला करवंद अजून लागले नव्हते. पण इथं रानाच्या वरती डोंगरावर करवंद भरपूर खायला मिळतात. उद्याच्याला जाऊ म्हणलं करवंदाला. करवंद नाही. चला आंब दाखवतो, आंब तुम्हाला. चल. जेवढं पिकले तेवढं काढून घेऊ. तर हे बघा, हे बघा ऋतू काठी आणली होती, पण काठीचा काय उपयोग झाला नाही. शेवटी चढलो वरती आंब्याच्या झाडावरती. पहिलाच पाड सापडला मला, दिला टाकून खाली. खावा म्हणलं, प्रत्येकाला एक एक आंबा देतो खायला. त्याच्यानंतर वरती पलीकडच्या साईडला गेलो. भरपूर आंबं होतं, सगळं चेक केलं. जिथं जिथं पाड दिसलं ते सगळं काढून घेतलं. तर असं झाड असल्यावरती वरती चढून आंब काढायला खूप मजा येते. हे बघा, पाड दिला होता, एवढा गोड होता. आणि हे बघा चिक त्याचा कसा येतोय बाहेर. त्याच्यानंतर पलीकडच्या साईडला गेलो मी, आंबच आंब होतं. अशी थाळी हलवली, 15-20 आंबे खाली पडले असतील. हे बघा, वरती जाऊन मी चेक केलं कुठं कुठं पिवळ्या आंबा आहेत, काय आहेत. थोडेच हलवली, पण हे बघा लगेच थडथड पडले आंब. आंब्याचा पाऊसच पडला. हे खाली गोळा करायची चिल्ड्रन पार्टी होती. तर एवढे आंबे आम्ही काढले, नुसते पाड पाड.